स्टार्ट. सर्वप्रथम आपणास लक्ष नमस्कार. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आतारणार आहे. तुमच्याशी काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आम्हाला सविस्तर उत्तर द्यावे अशी इच्छा व्यक्त करते. सर्वप्रथम माझा प्रश्न आहे, तुम्हाला राजकारणात येऊन कसं वाटत आहे? छान वाटतं. लोकांची सेवा, तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष, तुमची सेवा ही घडते, हेच मला त्याच्यामध्ये मी भाग घेत राहतो. टाळ्या. माझा दुसरा प्रश्न आहे, तुम्ही या गावासाठी काय काय करणार आहे याची कल्पना तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना द्यावी. आता तसं पाहिलं गेलं तर आपल्या गावासाठी सगळी जबाबदारी हे सरपंचावर असते. आपलं जसं घर आहे, घरामध्ये आई वडील असतात, आपण फॅमिली असते, तसं हे माझं गाव आहे आणि ते माझं गाव म्हणजेच माझं घर आहे. आणि ते माझ्या गावासाठी काय काय करायचं, काय काय विकास करायचा तो प्लॅनिंग चालू आहे. रस्त्याची व्यवस्था करायची, आपल्याला रस्ते चांगले बनवायचे, विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं, त्यांच्या शिक्षणाचं काय काय चाललेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. यावर्षी पाणी नसल्यामुळे थोडं पाण्याची टंचाई येणार आहे, तरी पण आम्ही पाण्यासाठी जरा युद्ध पातळीवर चालू आहे. पाणी कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं, पाण्याची सोय कशी करायची आपल्याला, तरी आमचं चाललेलं आहे नियोजन. आणि स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे. स्वच्छतेच्या मार्गाने पण आपण जरा विचार करतो कसं स्वच्छता ठेवायची, नाल्या कशा साफ करायच्या, रस्ते कुठं कसे बनवायचे, पाण्याचे सुनियोजन कसं कुठून करायचे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं कसं काय करायचं, आपल्याला काय शिक्षण आहे कसं आहे. त्यामुळे मी सरांशी सारखं म्हणजे शाळेमध्ये येऊन ये जा करतोय. विद्यार्थ्यांचं काय चाललंय, कोणता विद्यार्थी कसा काय अभ्यास करतात का नाही, कोणते सर लक्ष देतात का नाही, या संदर्भामध्ये माझी विचारपूस असते. याच पद्धतीने तुम्ही आमच्या शाळेत यावेत. धन्यवाद. ओके, थँक्यू. यानंतर आपल्या समोर येत आहे लोहारी ऋग्वेद. गुड मॉर्निंग. राजकारणात यावं असं आपल्याला कशाने वाटलं, काय कशाची प्रेरणा मिळाली? असं मला काय राजकारणामध्ये यावं असं माझं काही नव्हतं, पण माझ्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी मला प्रेरित केलं आणि ते प्रेरणा गावकऱ्यांकडून, तुमच्या विद्यार्थ्यांकडून मिळाली. आणि आपण विद्यार्थ्यांसाठी राजकारणामध्ये यावून काय विद्यार्थ्यांसाठी काय तर करू शकतो का आपण. मी ज्या परिस्थितीत शिकलो, त्या परिस्थितीत वाढलो, त्या गावात वाढलो, ती मला थोडी जाण होती. म्हणून विद्यार्थ्याला कुठं हातभार लागतोय का, आपलं कुठं काय त्यांचं चांगलं होतंय का, आपण शिकलो नाही तर त्यांना तर थोडेसे मदत करावी, त्यांना मार्गदर्शन करावं. आमच्या वेळी मार्गदर्शन करणार आम्हाला कुणीच नव्हतं, पण तो एक उद्देश ठेवून मी राजकारणामध्ये आलो. गावावाल्याने मला सपोर्ट केला. टाळ्या. व्हेरी गुड, गुड क्वेश्चन. तुम्ही आमच्या शाळेत सतत यावेत अशी आमची इच्छा आहे. व्हेरी गुड. टाळ्या ऋग्वेदसाठी. यानंतर आपल्या समोर येत आहे गायत्री. नाही, आपल्या समोर येत आहे गायत्री घोगरे. नमस्कार, माझे नाव घोगरे गायत्री. मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा करता की ते भविष्यात पुढे काय व्हावे? गुड क्वेश्चन. टाळ्या वाजवा. एकदम छान प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो, हा तुमच्यासाठी, तुमच्या उपयोगासाठी चांगला प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी खरंच अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा, आतुनात प्रयत्न करावे अभ्यासासाठी. वेळ तुमचा कुठेही वाया घालू नका. एक क्षण महत्वाचा आहे आणि तो जर क्षण गेला तर परत तो क्षण येत नाही. म्हणून क्षणोक्षणी पदोपदी तुम्ही अभ्यासामध्ये मग्न व्हा. दुसऱ्या इतर कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालू नये, हीच इतकी विनंती करतो. हेच माझं म्हणणं आहे. व्हेरी गुड. यानंतर आपल्या समोर येत आहे बेल्लाळी साक्षी. तुम्हाला या गावाविषयी काय वाटतं की तुम्ही राजकारणात आलात?
या गावात माझा जन्म झाला. मी या गावचा रहिवासी.